नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित वन नाईट स्टँड, एक छोटीशी लघुकथा. त्या रात्री ते दोघे एकाच छताखाली होते, पण नियतीने ती रात्र त्यांच्या आयुष्यात अशी आणली की आज ते दोघेही एका वेगळ्याच वळणावर होते. रात्रीचा किर्र अंधार होता. सगळे शहर झोपी गेले होते, पण ती मात्र झपाझप आपले पावले टाकत होती. ऑफिसपासून तसं घर चालत 10-15 मिनटाच्या अंतरावर. त्यामुळे ती रोजच या रस्त्याने ये-जा करत होती. रस्ता तिचा तसा, त्यामुळे पायाखालचाच. पण आज एक वेगळीच मनात तिच्या हुरहुर दाटून आली होती. सकाळपासूनच तिला असं वाटत होते की नक्कीच आज काहीतरी होणार, पण काय हे तिला समजत नव्हते. आणि ती आत्ताही त्याच विचारात चालत होती. एक्सक्यूज मी. तोच कानावर आवाज आला. पुरुषी आवाज होता, ज्यामुळे ती मनातून चांगलीच घाबरली होती. त्या व्यक्तीने आता परत आवाज दिला, पण आताही तिने त्याला इग्नोर केलं आणि चालतच राहिली. शिट यार, आज नशीबच वाईट आहे. थोडे अंतर अजून ती गेलीच नव्हती की एकदम पाऊस पडायला सुरुवात झाली, ज्यामुळे तिला एका आडोशाला जाऊन थांबावे लागले. अंगावरच्या त्या भिजलेल्या साडीच्या पदराने ती आता आपले हात पुसत पुसत समोरही लक्ष देत होती. तो माणूस तर मागे नाही ना, याच्याकडेच तिचे लक्ष होते. ओ हॅलो, केव्हाचा आवाज देतोय? तोच तो तरुण मुलगा आता तिच्याजवळ येत बोलतो. मिस्टर कबीर, तुम्ही? आणि त्या तरुणाला पाहून तिला झटकाच बसला. हो, मीच. त्याने आता आपल्या श्वासावर कंट्रोल करत म्हटले. मघापासून मी तुम्हाला हाक मारत आहे, पण तुमचं लक्षच नाही. साधं थांबण्याचं कष्टही घेतले नाही. तो थोडा आता तिला रागात पाहत म्हटला. सॉरी, ते मला वाटलं कुणी अनोळखी. तिने आता ओशाळून म्हटले. इट्स ओके काम्या. तो आता हसून बोलला. ते मला तुम्हाला तेच विचारायचं आहे की काय ठरवलं आहे तुम्ही आता? त्यानेच मग पुढे विचारले. कशाबद्दल? पण तो काय बोलत आहे याचा तिला अंदाज येत नव्हता. 2 दिवसात तुम्ही आपल्या डीलबद्दल विसरलाही? दॅट्स नॉट फेअर हां. तो आता थोडे गाल फुगवून बोलला. सॉरी, पण तुम्हीही पाहिले असेलच ना आज पार्टीत किती प्रेशर होते आमच्या टीमवर. तिच्या बोलण्यात आता स्पष्टपणे दिलगिरी दिसत होती. बरं, मीच सांगतो. आता त्यानेही मग आपली माघार घेत म्हटले. मी तुम्हाला एका रात्रीसाठी विचारले होते. हे पुढचं वाक्य बोलताना मात्र तो एकदम सावकाश बोलत होता आणि त्यात थरथरही वाटत होती. मिस्टर कबीर. पण त्याचं हे बोलणं ऐकून ती मात्र जरा चिडूनच बोलली. हे बघा, मान्य आहे मला पैशाची नड आहे, पण याचा अर्थ असा नाही की मी स्वतःला विकेल. ती आता रागात थरथरतच बोलत होती. अहो, तुम्ही मला चुकीचं समजत आहात. पण तिचं बोलणे आणि राग पाहून आधी गोंधळलेला तो आता एकदम चिल मस्तीखोर आवाजात बोलतो. चुकीचं मी समजत आहे की तुम्ही बोलत आहात मिस्टर कबीर? ती मात्र अजून त्याच्यावर उचकते. एक मिनिट काम्या. पण तिला मध्येच थांबवत तो आता बोलू लागतो. खरंच तुम्ही समजत आहात तसं काहीच नाही. तुम्ही एकतर माझं प्रोफेशन बहुतेक विसरला आहात आणि त्यामुळे हा गोंधळ उडाला आहे. प्रोफेशन? तुम्ही KR ग्रुप इंडस्ट्रीचे CEO आहात हे तर अख्ख्या जगाला माहीत आहे. त्यात मग मला माहीत नसेल असं कसं? पण त्याचं बोलणे अजूनही तिच्या डोक्यावरून जात होते. ओके, म्हणजे खरंच तुम्हाला कामाचं प्रेशर आहे हे आता आले आहे माझ्या लक्षात. तसं तिच्या बोलण्यावर तो गोड हसून म्हणाला. तुमचा अजून गैरसमज होण्याआधी मीच क्लिअर करतो. ओके फाईन. मी माझ्या बाहेरच्या जगातील ओळखीबद्दल बोलत होतो इतक्या वेळ. तो बोलतो.
बाहेरचं जग. रबिश. व्हॉट आर यू टॉकिंग मिस्टर कबीर? जे काही असेल ते स्पष्ट बोला, नाहीतर मला जाऊ द्या. ती मात्र आता त्याचं काहीही न ऐकण्याच्या मूडमध्ये होती. काम्या, मला आधी बोलू तर द्या. तो आता तिला जरा शांत राहायला सांगतो तशी ती ओके म्हणून शांत आहे मी असं खुणावते. परवा रात्री तुम्ही एका अननोन नावाच्या वेबसाईटवर लॉग इन केलं होतं, जिथे तुम्ही एका तरुण मुलाशी आपल्या एकटेपणाबद्दल बोललात. हो, पण तुम्हाला कसं माहीत? तिच्यासाठी मात्र हा शॉक होता. ते सर्व मी सांगेल, पण आपण आता तुमच्या घरी जायचं का, की कुठे हॉटेलवर रूम? त्याने आता शेवटचं बोलताना अडखळत म्हटले. हॉटेल? पण ते ऐकून तिने आपल्या भुवया उंचावल्या. मॅन, आर यू स्टुपिड ऑर क्रेझी? अनोळख्या व्यक्तीला तुम्ही असं काही बोलता? तिने कपाळावर रब करत म्हटले. परत एकदा गैरसमज. पण त्याला तिच्या बोलण्याचा आत्ताही राग आलाच नाही. उलट तो अजूनही स्मित करत म्हणतो, हे बघा काम्या, मला आधी बोलू द्या. पण त्यासाठी आपण इथं रस्त्यावर बोलणे मला सोयीस्कर वाटत नाही. खास करून तुमच्या सेफ्टीसाठी बोलत आहे. तो आता एकदम समजावतीच्या सुरात तिला बोलत होता. बरं, ठीक आहे. आता तुम्ही माझा काही पिच्छा सोडणारच नाही आहात, तर आपण माझ्या घरी जाऊ शकतो. तसंही पाऊस आता थांबला आहे. तिला कळून चुकलं होते की हा त्याचे बोलणे काही सोडणार नाही, आणि तिला उत्सुकताही होती हे जाणून घेण्याची की तिच्याबद्दल त्याला इतकी माहिती कशी काय. म्हणून हॉटेलपेक्षा तिने आपले घर चूज केले. मग चला, तो बोलला तसं आता ती त्याच्या पुढे चालू लागली, तर तो तिच्या मागे, अगदी थोडे डिस्टन्स मेंटेन करूनच. तर ही आहे आपल्या कथेची नायिका काम्या शर्मा, आणि तो आपला नायक कबीर राठोड. तो एक CEO आहे हे तर कळले, पण तो आपल्या नायिकेला आधीपासून ओळखतो कसं, हा प्रश्न पडला ना. तर त्याच्या कंपनीची तिची कंपनी क्लायंट आहे. तिची म्हणजे ती जिथे काम करते ती कंपनी. आणि आज एक प्रोजेक्ट त्यांचं कंप्लीट झाल्याने तिच्या बॉसने पार्टी दिली होती, ज्यात तोही आला होता. गेले 2 महिने काम्या त्यामुळे त्याला पर्सनली ओळखत होती. शिवाय शहरातल्या एवढ्या मोठ्या बिझनेसमनला कोण नाही ओळखणार, नाही का. एक बिना दुधाची कॉफी. तिच्या फ्लॅटमध्ये येताच त्याने तिला जवळजवळ ऑर्डरच दिली, जे पाहून आधी ती वैतागली, पण तसं चेहऱ्यावर न दाखवता थंब दाखवत ती आत किचनमध्ये गेली दोघांसाठी कॉफी करायला. तसंही पावसात थोडंफार भिजल्याने गरम काही प्यायची इच्छा तिलाही झालीच होती की. वाव, अशी बिना दुधाची ही कॉफी इतकी चवदार असेल असं कधी वाटले नव्हते. तिने दिलेल्या कपातून कॉफीचा एक घोट पिताच तो त्याची तारीफ करू लागला. पण तू कॉफीत साखर घालत नाहीस, कारण गोड गोष्टींवर तुझा विश्वास नाही, बरोबर ना. तो एक सिप घेत बोलला. हो, पण तुम्हाला कसं माहीत? तिच्यासाठी मात्र हा नक्की आहे कोण असा प्रश्न मनात निर्माण झाला होता. आपली तर अशी जुनी ओळखही नाही की. तुम्हाला माझ्याबद्दल काही माहिती असायला. सो आता कॉफी झाली असेल तर कृपा करता का, की नक्की आहात कोण तुम्ही? ती आता थोडी रागात बोलते. हो, सांगतो ना, पण घाई काय आहे? तो मात्र अजूनही शांतच बोलत होता. त्याने मग आपल्या हातातील कप टेबलवर ठेवला आणि तिच्याजवळ येत तिच्यापाशी खाली बसला. हळूच आता त्याने तिच्याही हातातला कप टेबलवर ठेवला. तू एकटी नाही आहेस, मी कायम तुझ्यासोबत आहे. त्याने मग थोडे तिच्याजवळ जाऊन तिचे केस कानामागे घेतले आणि हळूच तिच्या कानात म्हटले. ती त्याच्या आवाजाने एकदम शहारली. इतका वेळ फक्त तो जे करत आहे त्याला टक लावून ती पाहत होती. हे हे काय केलं? आणि पुढच्या क्षणी त्याच्या त्या कृतीमुळे ती थोडी चिडलीही. त्याला मागे केले,
त्याने तिच्या गालावर नकळत आपले ओठ टेकवले होते म्हणून ती चिडली होती. दूर लोटू नको मला, कारण मला माहीत आहे तुला याचीच गरज आहे. तो तिला आता आपल्या मिठीत घेत बोलतो. स्टॉप दिस नॉनसेन्स. आपण जे समजत आहात तसं काहीच नाही आहे मिस्टर कबीर. तिच्या रागाचा पारा हाय झाला होता. ओ रिअली? मग परवा तू त्या अननोन पर्सनला जे काही तुझ्या आयुष्याबद्दल सांगितले, तुला कंटाळा आला या जगण्याचा असं म्हणून तुझी पर्सनल लाईफ त्याच्यासमोर ओपन केली, ते सर्व काय होते? अगदी तू तर तुझ्या विवाहित आयुष्याबद्दलही सांगितलंस की किती नवरा तुला या वैवाहिक जीवनात त्रास देत आहे आणि म्हणून तू घटस्फोटही घेतला आहेस ते. तो बोलत होता आणि ते ऐकून ही अवाक झाली, कारण तिने खरंच परवा एका अननोन नावाच्या साईटवर जाऊन एकाशी चॅट केले होते. इतकी आश्चर्यचकित होऊ नको. ती साईट माझीच आहे आणि मीच त्यावर काम करतो. त्याने आता तिला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर दिले. असं कसं काय? तिला मात्र ते ऐकून धक्का बसला होता. ती साईट तर AI आहे ना, त्याच्यावर बोलणारा AI असतो ना, म्हणून तर ती बोलत होती. प्रत्येक शब्द बोलताना तिची थरथर उडत होती. तिचं बोलणं ऐकून तो हसायला लागला. तो एक फासा आहे तुम्हासारख्या स्त्रीसाठी, असं बोलून त्याने तिच्या ब्लाऊजचे हुक काढले. तिला मात्र आता काहीच करता आले नाही, कारण ती त्याच्या या षडयंत्रात पुरती अडकली होती. त्याने तिच्याशी बोलतानाच तिचे हात बांधून टाकले होते आणि आता ती काही बोलायच्या आधी तिच्या तोंडात रुमाल कोंबला होता. काम्याच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. ती झगडण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याच्या पकडीतून स्वतःला सोडवणं अशक्य होतं. कबीर शांत होता, अत्यंत शांत, जणू हे सगळं आधीच ठरलेलं होतं. तो हळूहळू उठला, खिडकीजवळ गेला. बाहेर अजूनही पाऊस कोसळत होता. घाबरू नकोस, तो पाठमोरा होत म्हणाला. आज तुला काही होणार नाही. उलट आजपासून सगळं संपणार आहे. काम्या गोंधळून त्याच्याकडे पाहत होती. तो तिच्याकडे परत आला, तिच्यासमोर बसला आणि हलक्या हाताने तिच्या डोळ्यातील अश्रू पुसले. ती वेबसाईट AI नाही काम्या, तो हळू आवाजात बोलला. ती माझी इन्व्हेस्टिगेशन होती. तिच्या कपाळावर आठ्या पडल्या. गेल्या 6 महिन्यांपासून मी त्या साईटवर लक्ष ठेवून होतो. त्या साईटवर तुझ्यासारख्याच महिलांना भक्ष्य बनवले जात होते. ते ऐकून काम्याचा श्वास अडकला. आम्हाला याच्या तक्रारी खूप आल्या होत्या आणि म्हणूनच मी ती साईट हॅक केली होती परवाच. त्यावेळी तू त्यांची भक्ष्य आहेस हे आम्हाला कळाले, तसे मी गेले 2 दिवस तुझ्यावर लक्ष ठेवून होतो. परवा मात्र तुझा प्रत्येक शब्द मी वाचला. तुझं रडणं, तुझं तुटणं आणि तुझा नवरा तुला कसा मानसिक त्रास देत होता तेही. तो थोडा थांबला. मी CEO नाही फक्त. त्याने आपल्या कोटाच्या आतून ओळखपत्र बाहेर काढलं, जे होतं स्पेशल क्राईम इन्व्हेस्टिगेशन युनिटचे. काम्याचे डोळे विस्फारले. तुला माहीत आहे ही साईट कोणाची आहे? तिने मान नकारात हलवली. तुझ्या हजबंडची. महिलांना ट्रॅप करणाऱ्या रॅकेटमध्ये आहे. आज रात्री त्याला अटक होणार आहे, तो आता ठामपणे म्हणाला. तसं तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तू सेफ आहेस याची खात्री करण्यासाठी मला इथे थांबावे लागलं, कारण आजची रात्र तुझ्यासाठी डेंजरस होती. तुझ्या हजबंडने तुलाही तसेच जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला होता. म्हणजे हे सगळं? काम्या काही क्षण काहीच बोलू शकली नाही, पण नंतर तिने एक दीर्घ श्वास घेत म्हणते, हो, त्यानेच सगळं केलं आहे. तो हलकासा हसत म्हटला. ही 1 नाईट स्टँड नव्हती. तो आता तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला. ही एका तुटलेल्या स्त्रीला पुन्हा जगण्याची संधी देण्याची रात्र होती. तोच बाहेर सायरनचा आवाज घुमला. पोलीस तिच्या नवऱ्याला घेऊन आले होते. त्याला अटक
तिच्या सोसायटीत शिरताना झाली होती. पाऊस अजूनही पडत होता. अनेक काम्या जाता जाता, मगाशी हे काही मी वागलो तेही आमचा इन्क्वायरीचाच एक भाग होता की या रॅकेटमध्ये तूही इन्वॉल्व नाही ना, यासाठीचा, असं बोलून तो निघून गेला. त्या रात्रीनंतर काम्याला कधीच स्वतःला एकटं वाटलं नव्हतं. कधीकधी आयुष्यात येणारी एक रात्र प्रेम नसते, ती मुक्ती असते. समाप्त. ही एका भागाची तर कथा इथेच संपली. पण तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. आणि अशाच प्रकारच्या कथा तुम्हाला अजून ऐकायच्या असेल तर तसंही कळवा. नवीन असाल आणि माझ्या कथा आवडत असतील तर सबस्क्राईबही नक्की करा. धन्यवाद.